उमेदवार उभे करा अशा प्रकारची सूचना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 7 आणि अपक्ष काही आणि शिवसेनेचे 3 अशी उमेदवारी आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही उभी केलेली आहे। आज सुरुवात केली प्रचाराची, शून्यातून सुरुवात करतोय। जनतेला आम्ही आव्हान करतोय की एक आता फार मातब्बरांची लढाई, मगाशी बोलताना मी विसरून गेलोय, फार मातब्बर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे। आणि मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं। आणि म्हणून फलटणच्या जनतेकडून माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं, साधी गरीब लोक उभी राहिलेली आहेत। एक चमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा अशी माझं आव्हान आहे। म्हणून तुतारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मशाल आणि अपक्षांना काही चिन्ह तर देतील 26 तारखेला, ते पण देतात का नाही शंका आहे, पण देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मला वाटतं त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान करतोय। साहेबांची सभा वगैरे हा वरिष्ठांची सभा वगैरे काय होऊ शकते? नाही, वरिष्ठांची सभा कशाला, माझी आज सभा झाली आणि परत मी येणार ना। शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार आहोत। 1995 ला पवार साहेबांच्या सभेने फलटणचं राजकारण बदललं होतं। पवार साहेब पुन्हा एकदा येणार काय? त्यांचा शिलेदार आलाय, पवार साहेबांची शिलेदार आलेला आहे, परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन। काय पवार साहेबांवर प्रेम करणारा हा फलटण तालुका आहे, फलटणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद, आणि मी आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल। मला वाटतं पवारसाहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला निश्चित येतील। एक दहशतीचं वातावरण असं सांगितलं जातं विरोधकांकडून, काय इतक्या तुमच्या उमेदवारांना तुम्ही कसं बळ देणार? माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आमचे माघार घेऊ शकले नाही, इथं त्यांचा ठामपणा दिसून येतोय। त्यात विशेष अजून एक वेगळं सांगतो, आमचा एका कार्यकर्ता आयवळ येतो, बोलला की कोणाला काय झालं तर मला सांगा, त्याला कॉन्फिडन्स आहे, मी त्याच्याबरोबर आहे। दहशत नसते, माणसं घाबरतात, त्याचं रूपांतर दहशतीत होतं। मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे, लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी, इथेच नाही दहशत अख्ख्या सगळ्या राज्यात आहे, हो देशात आहे। धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये हे लोक सामान्य लोकांना विसरलेले आहे। म्हणजे दहशत ही सत्तेच्या असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रशासनाकडून केली जाते, त्यामुळे त्या दहशतीला आम्ही घाबरणार नाही, ती दहशत होऊन देणार एवढी काळजी करू। नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत काय अंडरस्टँडिंग झाले का रामराजे? अजिबात नाही, मी आज फार अगदी स्वामी समर्थांच्या समोर असलेल्या ह्याच्यात मी फक्त उमेदवारांचा प्रचार करायला आलेलो आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा, कुठल्याही प्रकारचे अंडरस्टँडिंग झालेलं नाही। फक्त माझ्या उमेदवारांचं पहिलं अस्तित्व मोठ्या प्रमाणे उभं करणार, त्यांचा आत्मविश्वास उभा करणार, त्यांची असलेली ताकद उभी करणार आणि त्याच्यावर पुढे रणनीती काय करायची ते येणाऱ्या काळात ठरवू। साहेब, दुसरं असं महाविकास आघाडीमध्ये आपण आहात, एक राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेच्या गटातून उभा राहिले, त्याबद्दल काय सांगा? नाही, खरं म्हटलं तर महाविकास आघाडीच्या बरोबर एकत्र यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक समन्वय समिती केली होती। आम्ही स्वतः तिथे बसत होतो, मी होतो, हर्षवर्धन सकपाळ होते आणि सुप्रियाताई होत्या, त्यानंतर अनिल देसाई, अनिल परब होते। 1-2 बैठका झाल्या, त्यामध्ये एकत्र यायचं असं आम्ही ठरवलं होतं। जिथं अशा प्रकारचा निर्णय होईल त्यावेळेला आपण मार्ग काढायचा। पण आता काय झालं आहे, भाजप शिवसेनेचीच युती होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी दुसरे परत हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेसने पहिले आमच्याशी चर्चा केली असती तर मी समजू शकलो होतो, पण त्यांनाही आमच्याशी चर्चा केली नाही, तर आम्ही बाकीचे आम्ही एकत्र आहोत। आणि मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे की जिथं त्यांनी आता मी काल जामखेडला होतो, जामखेडला सुद्धा त्यांनी उमेदवार केला आहे। मी असं म्हणत नाही, पण आम्ही लढतो कोणाच्या विरोधात? आम्ही लढतो आमच्या मताची विभागणी न होता विरोधकांशी लढला पाहिजे। आम्हीच जर विरोधकांना सामील झालो तर आपण परत सत्तेवर कसे येऊ, सत्ता लोक आपल्याकडे द्यायला लागले तर कसे येऊ हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। जामखेडला सुद्धा तसंच झालं, मताची विभागणी होण्यासाठी एक उमेदवार काँग्रेसने उभा केला, अशा अनेक ठिकाणी प्रकार झालेले आहेत। मला वाटतं की शेवटी ज्याला त्याला पक्षाचा लोकशाहीतून अधिकार आहे, आम्ही महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही लोक स्वतंत्र वागत असतील तर जनतेने निर्णय घ्यावा की जे प्रामाणिक राहिले त्यांच्यावर राहावं। दुसरं असं एक लढवया शिलेदार तुमच्या गटात सामील झाला आमिरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहेत, यापुढे त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या पाठीवरती आपला हात राहील? अशा या सर्व प्रचारातून पक्ष बांधणीतून नवीन कार्यकर्त्यांची ओळख होते। असेच कार्यकर्त्यांची मला गरज आहे।
भविष्यामध्ये या कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी असेल. थँक्यू. फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी तुमच्या पक्षाकडून कोणाला मतदान करणार? अजून त्याच्यावर मी चर्चा केलेली नाही आहे. आम्ही पहिल्या प्रथम आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. आमची वातावरण चांगलं झालं, आम्हाला आता कोण पकडत नाही गिनतीत. त्यामुळे मला वाटतं आमचं वातावरण चांगलं झालं, कोणाच्या काय प्रश्न होईल त्यावेळेला विचार करू. आम्ही हा प्रश्न जनतेच्या कोर्टात टाकलेला आहे. जनतेने निर्णय घ्यायचा आहे कोणता उमेदवार निवडून आणायचा आहे. तुमचं याला उत्तर 2 प्रश्न देतो. तुम्ही मला प्रेसमध्ये विचारलं, तुम्ही 2 उमेदवार उभा करून दाखवा, मी तुमचे पाठचं फोटो आम्ही 10 केले. आणि सगळ्यात आधी आमिर भाईला मी चान्स दिला. आमिर भाई शहर अध्यक्ष व्हा म्हणलं. विचारा 2 वर्षापासून आमिर भाई माझ्या मागे लागले होते. आमिर भाई म्हणलं तुमचं कुठं दाद घेतली जाणार ना, आमच्या पक्षात शहराध्यक्ष देतो. आमचा तालुका अध्यक्ष पण लढवाय. आता पण त्यांना आपण शहराध्यक्ष